नमस्कार. 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 खजिनाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपला हा कार्यक्रम चालू होऊन आता एक आठवडा झालाय आणि आपण दर आठवड्यातल्या 3 दिवस एकमेकांना भेटत असतो. अ, मला खूप मस्त वाटतंय कारण तुम्ही सगळे प्रचंड प्रचंड प्रतिसाद देताय आणि तुमच्या खरं तर सहभागामुळे हा कार्यक्रम इतका छान जास्त जास्त आणखी आणखी रंगत चाललाय. आणि आय एम सो ग्लॅड की माझे सगळे मित्रसुद्धा आवडीने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आज सुद्धा अशाच स्पेशल गेस्ट बरोबर एका स्पेशल माणसाबरोबर आज आपण इथं भेटणार आहोत. तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगू, म्हणजे तो तुम्हा सगळ्यांचा आवडता आहेच. फास्टर फेणे अमेय वाघ आज आपल्याला इथे भेटणार आहे. अमेय माझा खूप जुना मित्र आहे, म्हणजे जवळपास 8-9 वर्ष आता आम्हाला एकमेकांना ओळखायला लागून झाली आणि मला फार अभिमान वाटतो ज्या पद्धतीने चा प्रवास चालू झालाय. वेगाने घोडदौड तो करतो आहे. खूप भारी वाटतं कारण नाटक असू दे, सिनेमा असू दे, म्हणजे अमर फोटो स्टुडिओ सारखं नाटक, त्याच्यानंतर फास्टर फेणे, मुरांबा सारखे सुपरहिट चित्रपट, त्याच्यानंतर उत्तम वेबसिरीज, नुकतीच रिलीज झालेली असूर ही वेबसिरीज आणि अनेक हिंदीमधली कामं तो करत असतो. भाडीपामध्ये उत्तमोत्तम तो आणि निपुण मिळून कास्टिंग काउच नावाचा शो करतात आणि ही सगळी जी तुफानी त्याची घोडदौड आहे ती बघताना मला खूप मस्त वाटतं. आणि ऑफकोर्स तुम्ही त्याचे फॅन्स आहात, तशी मी त्याची फॅन आहे, त्याच्या कामाची फॅन आहे. आणि रंगमंचावरती तो ज्या एनर्जीने काम करतो ते मी स्वतः लाईव्ह एक्सपिरियन्स केलं. आम्ही नेव्हर माइंड नावाचं नाटक एकत्र करायचो. या सगळ्या गप्पा होतीलच. पुन्हा एकदा इथे आलेल्या सगळ्या मंडळींचं खूप स्वागत. बघूया आज अम्या त्याच्या खजिन्यातनं त्याच्या साठवणीतल्या आठवणीतल्या काय गोष्टी आपल्यासाठी घेऊन येतोय. मी त्याला आपल्या चॅटमध्ये ऍड करायचा प्रयत्न करते. खूप जास्त मजा येणार आहे. वेटिंग फॉर अमेयर्स होन अँड द वेट इज ओव्हर हॅलो, अँड हाय स्पृहा, कशी आहेस? हाय अम्या. कशी आहेस तू? मी मस्त आहे. यार काही नाही तर कोरोनाने भेटवलं रे आपल्याला असं समोरासमोर. बघ ना, तू काय मला व्हिडिओ कॉल करत नाहीस आणि आणि त्यामुळे तू इन्स्टा लाईव्ह व्हिडिओ वर मला यायला लागलं. तू व्हिडिओ करतोस त्यांना हेटाई करणारे, जे नाही व्हिडिओ नाही, कॉल करणारे लोक असतात त्यांचे, मला म्हणून ऍक्च्युली मी तुला तुमच्या हिंमतच नाहीये तुला मी व्हिडिओ कॉल ऍक्च्युली करायची. असं माझं म्हणणं होतं की मला ज्यांचे व्हिडिओ कॉल यायला हवेत ते का करत नाहीयेत, असं माझं म्हणणं होतं खरं तर. वा वा. रिंकू आपलं चॅट ऐकते आहे. हाय रिंकू, हॅलो. हाय रिंकू. रिंकूची पण नवीन वेब सिरीज आली 100 नावाची आणि येस, मला फारच बघायची आहे भारी. ती वेब सिरीज. येस. सो अम्या, मी आत्ता सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगत होते आणि एव्हरीबडी इज जॉईनिंग इन आणि खूप लोक आहेत आता. हम्म. माझे बाबा आहेत तिकडे आता, तेही जॉईन हाय झालेत काका, आणि काय त्यांनी म्हणताय? संशय संशय कल्लो त्यांनी तुझं नाटक पाहिलं होतं आणि येस. त्यांना ते खूप आवडलं होतं त्यातलं तुझं काम. थँक्यू थँक्यू. अं, आणि प्रचंड लोक येत आहेत. सौरभ चांदेकर इकडे आलाय आपला मित्र. हॅलो, हाय सौरभ, कसा आहेस? सो अम्या, मी तू यायच्या आधी सगळ्यांना सांगत होते तुझ्याबद्दल की आपण आज इतकी वर्ष, जवळपास आता 8-9 वर्ष झाली आपण एकमेकांना ओळखतो हम्म. आणि नेव्हर माइंडच्या वेळेला आपण भेटलो आणि त्याच्यानंतरचा जो तुझा सगळा प्रवास आहे तो बघायला मला फार फार भारी वाटतं. म्हणजे नाटक, वेब, सगळ्यामध्ये तू जी प्रचंड वेगाने घोडदौड केलीस. क्या है स्किपिंग. अं, काय असं माझ्याशी चांगलं वागू नकोस ग, मला कळत नाही मग काय बोलायचं पुढे. नाही, थांब ना, आपण वाईट वागण्याची वेळ येईल ना थोड्या वेळाने पुढे जाऊन. काय बोलू मी, आय डोंट नो यार. म्हणजे मला तेवढंच वाटतं की ऍक्टर म्हणून सतत आपण आपला कम्फर्ट झोन तोडत राहिलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की फॉर्मॅट्स बदलत राहिले पाहिजेत, वेगवेगळे रोल्स करत राहिले पाहिजेत, वेगवेगळे जॉनर हाताळले पाहिजेत या सगळ्याचा. तर हाच माझा प्रयत्न आहे. आणि आय डोंट नो, त्या सगळ्यात नशिबाने काही गोष्टी वर्क होतात, काही वर्क होत नाहीत. त्या ज्या वर्क होतात त्या लोकांच्या लक्षात राहतात, ज्या वर्क होत नाहीत त्या आपल्या लक्षात राहतात. एवढंच काय ते.
वा. आम्ही हा काही असा एक फॉर्मल इंटरव्ह्यू नाहीये. हम्म. म्हणजे आपले जे जे मित्र इथे येऊन गेले या खजिना हम्म. या कॉन्सेप्ट मध्ये माझ्यासोबत गप्पा मारायला, त्यांना हम्म. सगळ्यांना मी हेच सांगत होते की या गप्पा अशा काही काही आहेत ज्या अदरवाईज आपण कधीच मारत नाही. राईट. आणि मला असं वाटतं की ह्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, कारण हम्म. हम्म. कुठेतरी ते आपलं फाउंडेशन असतं, आपला बेस असतो. म्हणून हम्म. मला असं वाटलं की सगळ्यांना सुद्धा हे ऐकायला मजा येईल प्रॉब्ली. कारण हम्म. तुला तुझा पहिला रोल कुठे मिळाला, मग कशी तू त्याची तयारी केलीस, हे प्रश्न कदाचित तुला सगळ्याच इंटरव्ह्यूज मध्ये विचारले जात असतील. त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी आज इथे आपण बोलणार आहोत. हम्म. हम्म. सो दिस इज ऑल अबाउट माझा आवडता छंद आहे वाचन. आणि मला असं हम्म. वाटतं की कुठेतरी त्या वाचनाची सुरुवात आपल्या लहानपणी जी होते किंवा हम्म. कुठल्याही पॉइंट ऑफ टाइमला होते, ती आपल्याला पुढे खूप मदत करत असते, मध्ये मध्ये का होईना. तर मी या बाबतीत सगळ्या लोकांना विचारते की त्यांची ही सुरुवात कशी झाली, कुठून झाली, त्यांना तुम्हाला वाचायला आवडतं का? सो तुला मुळात वाचायला आवडतं का? तू काय वाचतोस? मला वाचायला आवडतं. मला वाचून दाखवायलाही आवडतं बऱ्याचदा. म्हणजे जनरली माझा हाच प्रयत्न असतो की आधीच्या पुस्तकापेक्षा पुढचं पुस्तक आपलं वेगळं असावं, हाच प्रयत्न असतो. आणि सध्या मला असं वाटतं की इंग्लिश पण थोडंसं वाचावं. बरीच वर्ष मराठी जास्त वाचण्यात आलंय. हा जो एक काळ आहे यात काहीतरी इंग्लिश सुद्धा वाचावं. तर माझी मैत्रीण आहे कल्याणी पाठारे, जी आपल्या सगळ्यांचीच मैत्रीण आहे. तिने मला एक पुस्तक दिलं होतं वाढदिवसाला. सत्यजित रेंच्या काही कथा आहेत, त्याचं पुस्तक आहे. तर ऍक्च्युली एक्सरसाइज ओ. म्हणून त्यातली भाषा खूप इंटरेस्टिंग आहे. तर मी एक्सरसाइज म्हणून ऍक्च्युली साजेरीला रोज वाचून दाखवतो त्यातल्या कथा वेगवेगळ्या. असं एक सुरू केलंय. रोज एक 10 ते 15 पानं मी तिला वाचून दाखवतो. ती शांतपणे पडून ऐकत असते. तिला मी इम्प्रेस करायचं असतं त्या सगळ्या माझ्या ऍक्टिंग स्किल्स वापरून. असं एक सध्या एक उपक्रम मी करून बघतोय. वेगवेगळी इंग्लिश नाटकं सुद्धा वाचून बघतोय. काही मराठी नाटकं वाचतोय. असं वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण आहे. बऱ्याचदा असं झालं खरं तर की ज्या लेखकांच्या नाटकात किंवा ह्याच्यात मी काम करत होतो त्यांचं लिखाण जास्त वाचलं गेलं अभ्यास म्हणून. की बाबा आता सतीश आळेकरांच्या नाटकात मी काम केलं एक दिवस मठाकडे मध्ये, तर त्या निमित्ताने सतीश आळेकरांची सगळी नाटकं वाचली गेली, त्यांचे लेख वाचले, जेणेकरून त्या लेखकाचा आपला एक अभ्यास होऊन जाईल. विजय तेंडुलकरांच्या नाटकात काम केलं होतं आम्ही. विजय तेंडुलकरांचे लेख होते, लोकसत्तेत यायचे. रामप्रहर असं सदर लिहायचे ते. तर त्याचं नाट्य हो, रूपांतर हो. संदेश कुलकर्णींनी केलं होतं. त्यात मी काम केलं होतं. तेव्हा साधारण 11वी 12वी FY ला असताना ते आम्ही केलं होतं. तर त्या काळात विजय हम्म. तेंडुलकरांचं लिखाण वाचून काढलं. एक ऍक्टिव्हिटी आहे मात्र जी मी मिस करतो. पुण्यात जेव्हा मी नाटक करत होतो सगळे, तेव्हा शशांक शेंडे यांनी ती ऍक्टिव्हिटी सुरू केली होती. फक्त वाचन करायचं. आठवड्यातनं 2 ते 3 दिवस संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसायचं एका गोलात आणि एका वेळेस म्हणजे साधारण की एक महिनाभर एक लेखक फक्त सगळ्यांनी वाचून काढायचा. मग आज तू ओ 10 पानं वाव. वाचलीस, तू 20 पानं वाचलीस, असं करायचं. जेणेकरून तुमचं डिक्शनचा सुद्धा एक्सरसाइज होतो, तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा करेक्ट. वाढतो, एक ऍक्टिंगचा सुद्धा एक्सरसाइज होतो आणि त्या निमित्ताने ज्ञानात सुद्धा भर पडते, काहीतरी चांगलं कानावर पडतं. तर ह्या गोष्टी मात्र मी जरा मिस करतो वाचन ऍक्टिव्हिटीच्या. हे हे किती कमाल आहे रे, हे असं व्हायला पाहिजे ना. मला आता ऐकताना असं वाटतंय की इनफॅक्ट मी नेहमी हे तुम्हाला पण म्हणत आले की तुम्ही सगळेजण पुण्यात जे नाटक करत होतात, ऍज अ ग्रुप यू बीन व्हेरी लकी. कारण इतक्या वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं तुम्ही केलीत आणि त्या निमित्ताने अशा इतक्या छान छान ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायला मिळाल्या. या. फारच भारी आहे. आणि मला सांगा मॅ, तू तू मुळात मराठी शाळेत शिकलायस का, म्हणजे मराठी माध्यमाच्या? नाही, मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो. पण इंग्लिश. घरी फक्त मराठीच बोललं जायचं. कधी म्हणजे बाकी कुठली भाषा बोलली गेली नाही. म्हणजे माझी पहिली भाषा मराठीच आहे, जरी इंग्रजी माध्यमात माझं शिक्षण झालं असलं तरी. आणि आमचं असं एकत्र कुटुंब होतं. तुला तर माहिती आहे, आम्ही असे 60-65 लोक एकत्र राहायचो. आजोबांचे माझे 7 भाऊ आणि त्यांची मुलं आणि त्यांची मुलं. तर लहानपणापासून ऍक्च्युली एक गोष्ट फार इंटरेस्टिंग होती. तर वेगवेगळे स्तोत्र मंत्र वगैरे या गोष्टी आमचे एक आजोबा आम्हाला शिकवायचे त्या सगळ्या हम्म, काळात हम्म. लहानपणापासूनच. की बाबा रुद्र शिकवलं, अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलं मुलांना वगैरे. त्यांनी वाणी शुद्ध झाली. म्हणजे करेक्ट. भाषा शुद्ध झाली त्यांनी. माझं असं म्हणणं नाही की बाबा ती जी आम्ही भाषा बोलत होतो ती शुद्ध आहे. महाराष्ट्रात
प्रत्येक वेगवेगळे ऍक्सेंट्स आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, सगळी भाषा शुद्धच आहे. पण मला असं वाटतं जी पुस्तकी मराठी असते ना त्याच्या आसपास जाणारं आम्ही काहीतरी बोलायला लागलो असं मला वाटतं त्या सगळ्यामुळे. करेक्ट. पण मला सांगा मॅम, इतक्या वेगवेगळ्या भाषांमध्ये तू काम केलंयस म्हणजे तितक्याच कम्फर्टनी काम केलंयस आणि हम्म. मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, हिंदीमध्ये तू इतकं काम करतोयस आता. सो तुला तुला कोण असं म्हणलं मी वाटतं का की कम्फर्टने काम केलंय? मला वाटतंय असं तुला बघताना. तुला वाटतंय ना मग खूप तू कम्फर्टेबली बसली होतीस ते काम बघता. मी कम्फर्टेबल नव्हतो. तुला काय बरं मग वाटतं इंग्लिश सगळ्याच नाटकात मी कम्फर्टेबली काम करतो? इंग्लिश नाटकात काम करताना मी असं म्हणायचो त्यांना की इंग्लिश नाटकात कुठेही स्टेजवर पॉज गेला मोठा तर मला असं वाटायचं मीच चुकलोय. मला असं वाटायचं माझाच डायलॉग राहिलाय बोलायचा. बऱ्याच मी इंग्लिश नाटकात एखाद्या वाक्याचा रिदम लक्षात ठेवायचं. दा 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 हा आता माझा डायलॉग आहे असं मी लक्षात ठेवतो. बर मराठी नाटकात तुम्ही चुकलात तर तुम्ही सावरासावर करू शकता, इकडचं तिकडचं बोलू शकता. इंग्लिश नाटकात कुठनं इम्प्रोव्हाइज करशील? इंग्लिश नाटकात जे आहे ते डायलॉग बोलायची इथे नाकी नऊ येतात त्यांनी, आता कुठे इम्प्रोव्हाइज करणार? करणार आहे. मग मला माहिती नाही, मी कधी इंग्लिश नाटकात कामच केलेलं नाही त्याच्यामुळे मला हा अनुभव नाहीये. पण म्हणजे मला असं माय वाटतं होल. आता मी इंग्लिश आणि हिंदी वेब सिरीज पण केली होती ब्रोचारा नावाची काही काळापूर्वी डाईस मीडियाची. त्यात मी काय हा. इम्प्रोव्हाइज करायचं हे पण आधी ठरवून टाकायचो जर सीन लांबत गेला तर. बरोबरीचे सगळे ऍक्टर्स इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलणारे होते. मी आपलं जायला म्हणलं आता आपण फोकस करणं फार गरजेचं आहे. जनरली असं होतं की तुमचं जे एक हे असतं अलर्टनेस असतो तो दुपटी तिपटीने वाढतो अशा वेळेस आणि निम्मी एनर्जी त्यातच करेक्ट. जाते. म्हणजे मराठीच्या सेटवर काम करताना मी असा धपाधप असं काय एकदा वाचला आणि चला. हिंदी आणि इंग्लिशमध्ये काम करताना मी फाटलेलीच असते. टाइमपास कमी करतो सेटवर, फक्त तेच वाचत बसतो, हे सगळं होतं. आपण जास्त सिन्सिअरली काम करतो वेगळ्या भाषेत काम करताना, ह्याच्याबद्दल ऍब्सोल्युटली. हे मी अग्री करेन, कारण माझं रंगबाज करताना हे असं झालंय. ज्या एक्झॅक्टली. तू तर निवांतपणे वेगळा बाकीच्या लहेजा वगैरे कुठल्याही वेगळा सेटवर. ऍक्सेंट वगैरे होता ना तुझा त्यात. हो, अरे राजस्थानी ऍक्सेंट अचानक कुठनं आता आपल्याला हे नॉर्मल आयुष्यात आपण असं कधीच न बोलल्यामुळे खरंय खरंय खरंय. मला इतकं अलर्ट राहावं लागायचं तिकडे. सो मी इमॅजिन करू शकते. पण मी विचारत तुला हे होते की या सगळ्या भाषांमध्ये वावरण्याचा जो एक कॉन्फिडन्स आहे, हम्म. ऍक्टर म्हणून सुद्धा जो हळूहळू येत गेला असं ना, तो काय असा हम्म. पहिल्यांदाच एकदम तुझ्यात नसणार आहे. जरी तू हम्म. तरी असलास तरी अशा पद्धतीचा तू घेऊन आलेला नसशील ना कॉन्फिडन्स. राईट तो राईट राईट. डेव्हलप झाला असेल ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. सो या सगळ्यामध्ये अशा कुठल्या स्पेसिफिक गोष्टीचा, माणसाचा इन्फ्लुएन्स तुझ्यावरती होता का? अगदी खरं सांगायचं स्पृहा तर प्रत्येक प्रोजेक्ट सुरू करताना कॉन्फिडन्स डगमगलेलाच असतो. आणि मला असं नेहमी वाटतं की ते म्हणजे एखादा सिनेमा करताना समजा 30 दिवसांचं शूटिंग आहे तर एक 15 दिवस झाल्यानंतर थोडं थोडं तुम्हाला पात्र सापडायला लागतं, कॉन्फिडन्स यायला लागतो. पण मग त्यानंतर करेक्ट. असं वाटायला लागतं की अरे हे आतापर्यंत पात्र सापडलंच नाही की काय आपल्याला. पण नंतर तुमच्या लक्षात येतं की तसं नाहीये, दिग्दर्शकाने लिटरली माझा हात धरून मला त्या पात्रापर्यंत पोहोचवलं आणि आता 15-16 दिवसानंतर दिग्दर्शक मला बागडू देतोय, तो मला हात सोडून देतोय माझा. आता त्यांनी माझा हात धरून ठेवायची गरज नाही, पण त्याचं लक्ष आहे करेक्ट. आपल्यावर, आपण कसे खेळतोय, आपण नीट बागडतोय ना, या सगळ्याकडे त्याचं लक्ष आहे. पण म्हणजे हे तुम्ही किती तयारी केलीत ना भूमिकेची तरी हे होतच तुमच्या बरोबर असं मला वाटतं. पण ह्या सगळ्यात एक टेक्निक कुठलं तरी अभिनेत्याला असावं लागतं. म्हणजे एखादा रोल अप्रोच करायला, कुठलं तरी बरोबर. आपण असं म्हणू एखादं स्क्रिप्ट अप्रोच करायला प्रत्येक अभिनेत्याचं आपापलं टेक्निक असतं. आणि ते टेक्निक मात्र मला दुबेजींचं जे मी वर्कशॉप केलं पंडित सत्यदेव दुबेंचं, त्या वर्कशॉप हो, वेळेस काहीतरी मला असं वाटलं की मला काहीतरी अप्रोच मिळालाय, मला अभिनय कळलाय असं माझं म्हणणंच नाही. दुबेजींचं असं म्हणणं होतं की कोणालाच अभिनय येत असा नाही, कोणालाच कळलेला नसतो तो. ओघाने तो तुम्ही प्रॅक्टिस करत जाता तसं तसं हळूहळू तुम्हाला तो उलगडत जातो, तुमचा क्राफ्ट, तुमची कला. पण ते काहीतरी आता माझ्याकडे हा रोल आहे तर ह्या रोलला अप्रोच करायला 4-5 टेक्निक्स असतात.
तर त्या 4-5 टेक्निक्स मला कळल्या तरी त्यातली एक कुठली तरी मी दर रोलला वापरतो. हे मात्र एक मी असं म्हणेन की ती एक गोष्ट होती जी कायम प्रत्येक ठिकाणी आधार देते, ती टेक्निक. मला आणखीन एक तुला असं विचारायचंय की यू आर वन ऑफ द व्हेरी फ्यू लकी पीपल ज्यांना इन अँड ॲज असं एक कॅरेक्टर करायची संधी मिळाली. आणि ते पण यु नो हे खूप मस्त मस्त या गोष्ट आहे या ही. फास्टर ऍक्च्युली फेणेसारखे कॅरेक्टर ते आपल्याकडे जनरेशन पिढ्यानपिढ्या या आता ऐकलेल्या आहेत लोकांनी या या कॅरेक्टर बद्दल. या अ, असं एक साहित्यिकरित्या एवढं कमाल कॅरेक्टर करायला मिळाल्यानंतर तू ओरिजिनल फास्टर फेणे वाचला होतास आधी कधी त्या कथा वाचल्यास मी भारा पुस्तकं भागवतांची? वाचली होती थोडी थोडी, आणि मला ऍक्च्युली लहानपणापासून असे काही लोक म्हणाले तू फास्टर पेण्यासारखा दिसतोस वगैरे. मी आधी खूपच बारीक होतो शाळेत असताना, खूप जास्त बारीक होतो. आणि एक दोन अशी पण मंडळी होती ज्यांच्या डोक्यात होतं की फास्टर फेणे रिवाईव्ह करावं मला घेऊन. त्यांनी मला तेव्हा सांगून ठेवलं होतं की तुला ओ घेऊन आम्ही फास्टर फेणे करणार होतो. पण इव्हेंच्युअली ते झालं नाही. पण नंतर फास्टर फेणे घेऊनच क्षितिज आणि आदित्य माझ्याकडे आले. आणि मग मात्र मी जी पुस्तकं वाचायची राहून गेली होती थोडीफार ती पण वाचून काढली. आणि तू म्हणालीस ते बरोबर आहे, प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं इन अँड ॲज असा रोल आपल्याला मिळणं. आणि फास्टर फेणे म्हणजे तर काही लोकांचा असा जवळचा मित्र आहे, काही लोकांचा मानलेला भाऊ आहे. मी नेहमी म्हणायचो की येस. फास्टर फेणेमध्ये काम करताना मी एका बायोपिक मध्ये काम करतोय असं मला वाटतं नेहमी. कारण इतकं ते लोकांच्या जवळचं पात्र आहे, एक जिवंत पात्र आहे. तर ती गंमत होती. आणि अर्थातच ते एक सिनेमा करून थांबणार नाहीये. त्याचे अनेक पार्ट्स येत राहणार आहेत. पुढचा पार्ट येणार आहे, दुसरा येणार आहे, तिसरा येणार आहे. सो त्याची सुद्धा वेगळी गंमत आहे. एक पात्र एकदा करून ते संपत नाही, पुन्हा पुन्हा ते जगायची तुम्हाला संधी मिळत राहते. किती मस्त. वा. बरं अम्या सध्या एवढा वेळ मिळत असताना तू मला म्हणालास की सत्यजित रेंच्या तू कथा वाचतो आहेस. हम्म. पण ओव्हरऑल मला सांग की तुझ्या घरात असं वाचनाची आवड होती का किंवा कोणी तुला पुस्तकं आणून दिली किंवा घरातलं वातावरण कसं होतं या सगळ्या वाचनाच्या गोष्टींबद्दल? मला दोन वाटतं. म्हणजे वडिलांनी वर्तमानपत्र वाचायची आवड लावून दिली, की रोज सकाळी उठल्यावर एक वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, जेणेकरून जगात काय घटना घडत आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. ते एक मला आठवतंय. आणि आईने पुस्तकं आणि या गोष्टी वाचायची आवड लावून दिली. तर ते तसं होतं. म्हणजे ऍक्च्युली असं नव्हतं की बाबा घरी पुस्तकांचा शेल्फ पडून आहे आणि बऱ्याचशा घरांमध्ये असतं ना की एक अख्खा शेल्फ भर पुस्तकं आहेत आणि असं तसं आहे. तशी परिस्थिती नव्हती. पण मी खूप लहान वयापासून नाटक करायला लागलो, बालनाट्यात मी कामं करायचो. त्यामुळे असं झालं की ती म्हणजे वाचनाची आवड आपसुकच लागली. तुम्ही अभिनय करायला लागलात लागत गेले. हो. लहानपणापासून की हळूहळू तुम्हाला ती आवड म्हणजे निर्माण होती. तर ती तशी झाली. करेक्ट. आम्ही आता आपण ज्या काळात वावरतो आहोत तो काळ तसा कठीण आहे म्हणजे सर्व्हायव्हलच्या दृष्टीने. ते वर्ष आणि तर त्या सगळ्या भंगारच आहे, एक नंबर. पिरियडमध्ये हो कठीण आय म्हणजे नो. भंगार वर्ष आणि झालं आज आज तर तर मला म्हणजे. आज हो मी आता तेच म्हणत होते की हे 20-20चं वर्ष फारच विचित्र होऊन बसलंय कारण ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर फक्त वाईटच बातम्या येतात आणि आज तर म्हणजे हो. इरफान खानचं जाणं हे आय थिंक म्हणजे हा कहर आहे सगळ्यावरचा. हम्म, हम्म. मी काम केलं होतं पण त्यांच्याबरोबर. ओ प्लीज बिल्लू आम्हाला या सांग सिनेमात त्याच्यात. मी होतो. आणि माझा फार छोटा रोल होता, पण मी सेटवर बसून असायचो आणि मला फार गंमत यायची. कारण इरफान खान, ओमपुरी हे सगळे अभिनेते, मोठमोठे अभिनेते त्या सेटवर होते. आणि त्यांना काम करताना बघतानाच मजा यायची. आणि दुर्दैवाने हे दोघही आपल्यात आज नाहीयेत. पण मला असे अनेक दिवस आठवत आहेत जेव्हा इरफान खान यांना मी नुसता बघत बसायचो की ते काय काम करतायत. जो ईज होता कामामधला, असं वाटायचं की जी तयारी आहे अभिनेता म्हणून ती सगळी इथे आतमध्ये मेंदूत आणि मनात चालली. तो माणूस फार रिहर्स करताना वगैरे असं दिसायचं नाही कधी. आणि वेळ आली की ते वाक्य बोलायचे. लेखकाच्या वाक्यांचा प्रचंड आदर करायचे ते, असं मला वाटतं. त्यामुळे ती वाक्य तशीच्या तशी त्यांना व्यवस्थित माहिती असायची आणि ते डिलिव्हर करायचे. आणि जे घडायचं ते कमालच होतं. म्हणजे मला गंमत काय वाटते, आपल्याकडे असे लोकांनी ना असे हे करून ठेवलेत, काय म्हणू, असे स्टिरियोटाईप करून ठेवलंय की कमर्शियल सिनेमा जो असतो ना एकदम मसाला फिल्म,
त्यामध्ये अशा अशा प्रकारचा अभिनय करतात. मग त्यानंतर कॉमेडी फिल्म मध्ये असा अभिनय करतात. मग आर्ट फिल्म मध्ये असा अभिनय करतात. तर मला असं वाटतं की असं काही नसतं. कुठल्याही प्रकारच्या अभिनयात कलेमध्ये एकच एलिमेंट असतो, तो म्हणजे ट्रुथ, खरेपणा. आणि तो इरफान खान यांनी आणला. आणि मला जेन्युइनली असं वाटतं की चांगले कलाकार खूप असतात, पण कला क्षेत्रात क्रांती घडवायची जी ताकद असते ना, ती फार कमी कलाकारांमध्ये असते. आणि ती इरफान खान यांच्यामध्ये होती. त्यामुळे ते आता आपल्यात नसणं ही म्हणजे इतका मोठा लॉस आहे की तो अनेक वर्ष सांगत आहे कोणीच भरून प्रश्न नाही काढू शकणार. कोणीच भरून नाही सांग. काढू शकणार असा तो लॉस आहे. आणि असे कलाकार इतक्या भराभर होत नाहीत. म्हणजे असा एक कलाकार व्हायला वर्षानुवर्ष एक्झॅक्टली. जावी लागतात. असे एक्झॅक्टली. परफॉर्मन्सेस बघायला मिळतात. सो ह्या निमित्ताने त्यांच्याबद्दल बोलायची आपल्याला संधी मिळाली. सो आय थिंक रेस्ट इन पीस असं आपण म्हणूया. करेक्ट. अं, अ, मला सांग की मी तुला हे विचारत होते, अं, आता जेव्हा तू काम करतोयस ह्या काळामध्ये, हा इन अ वे आपल्यासारख्या लोकांसाठी खूप एक्साइटिंग काळ आहे. हम्म. कारण एवढी वेगवेगळी मीडियम्स ओपन झाली आहेत, एवढी हम्म. वेगवेगळी माध्यमं आपल्याला खुली झाली आहेत, हम्म. भाषा वेगवेगळ्या उघड्या झाल्यात आपल्यासाठी, तशी हम्म. बंधनं राहिली नाहीयेत. हम्म. पण त्यामुळे हा काळ जास्त चॅलेंजिंग पण झालाय. हम्म. हम्म. तर आताचा जो स्ट्रगल आहे तो कदाचित पूर्वीच्या ऍक्टर्स पेक्षा वेगळा स्ट्रगल आहे, जो आपण सगळे ज्याच्या थ्रू जातो आहोत. हम्म. तर या सगळ्यामधनं जाताना तू स्वतःला कसा अपडेटेड ठेवतोस, कसा मोटिवेटेड ठेवतोस? व्हॉट इज दॅट फॅक्टर विच कीप्स यू गोईंग? मला वास्तविक वाटतं की पूर्वी म्हणजे आता माझ्या वडिलांच्या जनरेशन मध्ये समजा कोणाला ऍक्टर व्हायचं असेल, तर त्यांना फुल टाइम अभिनय क्षेत्रात करिअर करणं हा म्हणजे खूपच त्यासाठी धाडस असावं लागतं अंगात. म्हणजे असायला हवं होतं त्या काळी. कारण एवढे अव्हेन्यूजच नव्हते. व्यावसायिक नाटक एवढा एकच अव्हेन्यू होता. सिनेमा काही एवढे, मराठी सिनेमा काही एवढे बनत नव्हते. त्याचबरोबर असं म्हणून टेलिव्हिजन काही एवढं तेव्हा टेलिव्हिजनचा व्याप एवढा वाढलेला नव्हता. पण आपल्या पिढीत आपल्याला आधीपासूनच म्हणजे जेव्हापासून आपण असं म्हणू की समजा आपण कॉलेजमधनं काम करायला सुरुवात केली ऍक्टिव्हली, तर आपल्याला भरपूर अव्हेन्यूज एक 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 करत ओपन होत गेलेत. मला असं वाटतं आपण अशा काळात जगतोय जिथे तुम्ही ऍव्हरेज ऍक्टर जरी असाल ना, तरी तुम्हाला काम मिळू शकतं. तुम्ही काही उपाशी मरू शकत नाही. म्हणजे बेसिक 2 वेळेस तुम्हाला जेवायला मिळेल एवढे पैसे तुम्ही नक्की कमवाल. पण मुद्दा असाच आहे की ह्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. तर एवढे अव्हेन्यूज जेव्हा असतात ना, तेव्हा वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये काम करून सुद्धा तो अभिनेता जो स्वतःचा काहीतरी एक्स फॅक्टर ओळखेल, स्वतःचा एक्स फॅक्टर लोकांसमोर आणेल, तर तोच अभिनेता जास्त टिकून राहील असं मला वाटतं. आणि बिकॉज एवढे अव्हेन्यूज ओपन आहेत, त्यामुळे तुमचा चॉईस हा फार महत्वाचा फॅक्टर होऊन बसलाय. म्हणजे बरोबर. टॅलेंटची व्याख्या फक्त तुम्ही स्टेजवर लोकांसमोर जो अभिनय करता तो, किंवा कॅमेऱ्यासमोर ऍक्शन आणि कटच्या मध्ये जो करता, ते म्हणजे टॅलेंट आहे असं मला वाटत नाही. टॅलेंट म्हणजे तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, तुम्ही अर्थातच दिलेलं काम कसं करता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठलं काम चूज करता, तुम्ही काय काम निवडता, हे सुद्धा एक खूप मोठं टॅलेंट आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही म्हणता याने तुमचं टॅलेंट ठरतं असं मला वाटतं. म्हणजे वा वा हो वा. म्हणायला खूपच तुमच्याकडे मस्त 100 मुद्दा ऑप्शन्स आहे. आहेत. हो म्हणायला सो 100 ट्रू. ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही ठरवायचंय की मला 100 गोष्टींना हो म्हणायचंय का 90 गोष्टींना नाही म्हणायचंय आणि 10 गोष्टींना हो म्हणायचंय. हा खरा त्यातला मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा, आणि आता मी हा विषय मुद्दाम अशासाठी काढलाय की एस्पेशली आत्ताच्या काळात आय एम शुअर बाकी घरचे सॉरी, सगळे मला पुण्याला तुला आहेत की विचारायचं त्यांनी काळजी. स्पृहा, मला तुला असं हा. विचारायचं की तू पण आता एक ऍक्ट्रेस म्हणून वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतेस. तू ही हिंदी वेब सिरीज मध्ये काम केलंस, रादर करतेस तू पण. मला असं वाटतं की एक स्वतःची एक शेल असते, ती एका पॉइंटला आपण सगळेच तोडून बाहेर यायचा प्रयत्न करतो. आय कॅन सी हो. की तू तो प्रयत्न करतेस काही काळ. तर मग तुला काय वाटतंय, तुझी काय स्टेट ऑफ माइंड आहे म्हणजे? आणि आता काय होतंय, आपण कोरोनामुळे सगळेच एक, आपल्याला सगळ्यांनाच एक वेळ मिळतोय शांतपणे बसून विचार करायचा. तर आता तुझ्या मनात काय विचार येतात एक कलाकार म्हणून? ऑनेस्टली आता मला असं वाटतं की जे मी तुला एक्झॅक्टली विचारत होते किंवा सांगत होते, हा हा पिरियड अवघड आहे. आपण इथनं थ्रू गेलो ना, तर मला असं वाटतं की
आपण प्रूव्ह करतो की आपल्यामध्ये काहीतरी मेटल आहे. या कारण आत्ताच्या काळामध्ये माझ्या समोरचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की फिजिकली आणि मेंटली एक सॅनिटी मेंटेन करायची. बरोबर बरोबर आहे. ऍक्टर म्हणून माझा जो काही रियाज आहे आणि तो मला वाटतं की मला माझ्या वाचनातनं मिळतो, मला हम्म माझ्या लिखाणातनं मिळतो, हम्म ज्यामुळे मी स्वतःला एका जागेवरती ठेवू शकते किंवा हम्म पर्स्पेक्टिव्ह मध्ये ठेवू शकते, किंवा आता माझ्या दृष्टीने माझ्या आवडी ह्या मी खूप वास्ट करून घेतल्यात किंवा व्हेरीड हम्म करून घेतल्यात. म्हणजे हम्म ऍक्टिंग ही जरी माझी पॅशन असली तरी हम्म माझा आनंद मला खूप गोष्टींमधनं शोधता येऊ शकतो. आय थिंक ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण फक्त अभिनय करतो हे काय आपलं जगणं नाही असू शकत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात आणि त्या पण एक्सप्लोर तसं करायचा असून एक चालणार चान्स नाही. मिळाला आपल्याला म्हणजे. करेक्ट. सो तसं असून चालणार नाही हे या मला पिरियडनी जाणवून दिलं. कारण आपण सगळेच म्हणतो आपण पॅशनेट आहोत ऍक्टिंग करण्यासाठी किंवा टू बी अन ऍक्टर, ही आपली पॅशन आहे. पण त्या पॅशनच्या व्यतिरिक्त सुद्धा आपलं आयुष्य आहे किंवा जगणं आहे. हे जाणून घ्यायची संधी आता या सगळ्या पिरियडनी दिली आहे. पण आणि आय मला काय रिअली माहितीये का होप. मला, सॉरी सॉरी बोल बोल सॉरी तू बोलवतेस का? नाही नाही, मी हेच सांगत होते की आय रिअली होप की जेव्हा हा पिरियड संपेल त्याच्यानंतर पुढे अम, एवढी तयारी माझी झालेली असेल की कदाचित, कारण आपली इंडस्ट्री ताळ्यावर यायला सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे. हो बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत माझी एवढी तयारी झाली असेल की मी माझ्यासाठी काहीतरी काम तयार करेन, माझ्यासाठी काम जनरेट करेन, हम्म इन्स्टेड ऑफ हम्म थांबून राहून की कधीतरी मला कुणीतरी काम देईल या ही हम्म वाट बघत बसण्यापेक्षा आत्ताच्या काळात मी स्वतःसाठी काहीतरी ग्राउंडवर्क तयार करून ठेवायचा प्रयत्न करते. हम्म. नाही मला वाटतं त्या अर्थी मला तुझं अप्रूप वाटतं कारण की तू अभिनय करणं हे एकमेव आउटलेट नाहीये तुझं. तू तू कविता करू शकतेस, तू अँकरिंग करतेस, तू कवितेचे वेगळे कार्यक्रम करतेस, म्युझिकशी सुद्धा तू जोडली गेलेली आहेस. त्यामुळे तू जे म्हणालीस ना की स्वतःचं काहीतरी क्रिएट करायची आपण एक प्रयत्न केला पाहिजे, ती ताकद तुझ्यात आहे. मला ती एक खंत वाटते की मी अभिनेता म्हणून क्रिएट काहीच करू शकत नाही. मला नेहमी अवलंबून राहावं लागतं की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी लिहील, कोणीतरी मला कुठल्या तरी सिनेमात कास्ट करेल, कोणीतरी माझ्याकडे नाटक घेऊन येईल. ती मात्र मला थोडस असं त्या गोष्टीची एक खंत वाटते. आणि हा जो काळ आहे आता पुढचा, लॉकडाऊनचा पुढचे काही महिने असणार आहेत, नवीन काम इतक्यात जनरेट होईल असं वाटत नाही. तर ह्या सगळ्या हो. काळाबरोबर कसं डील करायचं ह्याचा मी विचार करतोय. म्हणून मी आता असं एक युट्यूब चॅनल काढून ठेवलंय 2-3 दिवसांपूर्वी. माझा एक मित्र आहे प्रशांत वैशंपायन नावाचा, त्यांनीच मागे लागून हो, ते मला काढलं. ऍक्च्युली त्याच्याबद्दल विचारायचं आहे तुला. या तू विचारशील पण माझ्याकडे काहीच प्लॅन नाहीये म्हणजे त्याचं काही आय डोंट नो त्याचं काय, म्हणजे काय मी करणार आहे त्याच्यावर मला माहिती नाही. इट्स जस्ट दॅट मला काही व्यक्त व्हावंसं वाटलं तर मी ते व्यक्त होईन त्या सगळ्यातनं, असं आत्ता वाटतंय. काय करायचं एक्झॅक्टली हे मात्र ठरलं नाही. पण या लॉकडाऊनच्या काळात तरी त्याचा जरा काहीतरी त्याची मदत होईल त्या युट्यूब चॅनलची असं वाटतंय. मला एक मध्ये कमेंट होती, आपला शार्दुल कदम नावाचा जो मित्र आहे, हम्म तो लाईव्ह मध्ये होता की आपण, तुम्हाला दोघांना एकत्र बघायला आवडेल एकत्र काम करताना, असं त्याचं हम्म. म्हणणं होतं. तर आपण आपल्यासाठी काहीतरी तयार करूया आम्ही या पिरियड पण मध्ये. आपण केलं आपण एकत्र काम विचार करू काय. नेमकं तेव्हा आपण प्रसिद्ध नव्हतो, त्यामुळे कोणी पाहिलं नाही आपलं काम. त्यांना सांग ना तू, तू ते सांगितलं नाहीस या सगळ्यांना आपण काम केलंय. नाही, तू यायच्या आधी मी हे सांगितलं इथे सगळ्या लोकांना. तुझी जेव्हा मी एक ओके. एलॅबोरेटेड ओळख करून दिली, तुझा परिचय मी हा करून दिला, तेव्हा हा. मी सगळ्यांना हे सांगितलं की नेव्हर माइंड नावाचं एक नाटक आम्ही एकत्र करायचो. पण मी पुन्हा पुन्हा सांगते, आम्ही एवढी मजा केली आहे त्या नाटकाचे प्रयोग करताना. मी, अमेय, सिद्धार्थ मेनन आणि शर्वरी पाटणकर असे आम्ही 4 जण त्या नाटकात होतो. निपुण धर्माधिकारी यांनी ते नाटक बसवलं होतं. आणि येस. तालमींपासून ते प्रयोगांपर्यंत आम्ही खूप मजा केली. लोकांना फारशी मजा आली नाही कारण ते आले नाही बघायला. बऱ्याचदा आम्हीच तिकीट काढून आमच्याच प्रयोगाला समोर बसायचो, इतकी कमी गर्दी असायची. पण म्हणजे ऍक्च्युली एकदा असं झालं होतं मित्रांनो, आमचा एक प्रयोग होता, तेव्हा आमची ऑनस्टेजची टीम ही खाली बसलेल्या प्रेक्षकांपेक्षा जास्त होती. ऐक नको ते दिवस यार, नको ते आठवणी.
नाही नाही, मला असं वाटतं की या आठवण पाहिजेत आम्हाला, बिकॉज नाव वी कॅन लाफ अबाउट इट. आणि ही या मजाही आहे, कारण आपण काही मजा केलेली नाही त्या सगळ्या मध्ये. पण मला असं वाटतं की नाटक आपलं चांगलं होतं, बट व्यावसायिक नाटकात चेहरा लागतो कोणीतरी एक. व्यावसायिक नाटकात असं लागतं की कुठला तरी एक प्रसिद्ध चेहरा लागतो, जेणेकरून प्रेक्षक थोडेसे ओढले जातील थिएटर्सकडे. तर आपणच सगळे त्या अर्थी तसे रिलेटिव्हली नवीन होतो त्या खूप काळात. नवीन होतो आपण. फार अगदी कोणी सुरुवात ओळखत केली नव्हतं होती आणि आपल्याला. शर्वरी पाटणकर ही एकमेव व्यक्ती आपल्यामधली या फेमस या होती, कारण तिने ऍक्च्युली 3-4 सिरियल तिच्या खूप पॉप्युलर होत्या आणि तिचा चेहरा लोकांना माहित होता. आपल्याला कोणीच ओळखत नव्हतं. कोणी ओळखत तरी नव्हतं. आपण एक या लढलो. आता खाली काही लोक कमेंट करतील, अजूनही तुम्हाला कोणी ओळखत नाही वगैरे. काही असतील ना समाजकंटक इथे, काही आगाऊ स्वतःला खूप हुशार समजणारे ट्रोल करणारे लोक असतील ना इकडे, अजूनही तुम्हाला कोणी ओळखत नाही वगैरे काहीतरी येतील कमेंट्स. आता मी कमेंट्सच वाचत नाही त्यामुळे. असो. हा पहिला एपिसोड आहे ज्याच्यात मी अशी अशी या सुरात किंकाळून हसतेय. अमिता जेव्हा आली होती तेव्हाही आम्ही काहीतरी असा एक चाबरेपणा केला जिथे आम्ही अशा हसलो, पण एवढा नाही. एवढा नाही. अनिता आणि तू एकत्र म्हणजे चाबरेपणा होणारच. मी तेच तिला म्हटलं की आपण आज गप्पा मारतो, या आपल्या घरातल्या गप्पा नाहीत, आपण घराचे बोलतो. त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला आज बोलायचं आहे. पण आता मला असं वाटतं हम्म. एक वेळ सुयश टिळक इथे आलाय आणि तो म्हणतोय सुट्या खातंय खातंय. खातंय भाई, खातंय. सुट्या कसा आहेस? मला सांग, हा जो खजिना आहे आज, हम्म. ज्या खजिन्यामध्ये तू आम्हाला काही ऐकवणार आहेस का? तुला काही आवडेल का आमच्याशी शेअर करायला? येस स्पृहा, मी असं काही काही तयारी करत होतो. एखादी कविता म्हणून दाखवीन, काहीतरी अभिनयातलं काहीतरी एखादं पॅच म्हणून दाखवीन. पण आज सकाळी जी दुःखद बातमी आली, इरफान खान गेले अशी, फारच म्हणजे ऍक्च्युली एक बराच रेजिस्टर व्हायला, आणि अजूनही ती गोष्ट सिंक इन झालेली नाहीये. पण इरफान खान हे कॅन्सर ट्रीटमेंटला जेव्हा गेले लंडनला, तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. आणि ते जे पत्र होतं ते बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे लोकांपर्यंत मीडिया थ्रू पोहोचवलं होतं. तर एक आपला हम्म, सगळ्यांचा एवढा आवडता कलाकार, नुसता आवडता असं नाही, पण जसं मी म्हणालो तसं कला क्षेत्रात क्रांती घडवणारा कलाकार, जेव्हा कॅन्सर सारख्या आजाराला सामोरं जातो आणि कॅन्सर ट्रीटमेंट तो घेत असतो, त्यावेळेस त्याच्या मनाची काय घालमेल चालू असेल, त्याच्या मनात काय चालू असेल. तर ते सगळं इरफान खान यांनी स्वतः त्या पत्रात लिहिलेलं होतं. अर्थातच ते पत्र इंग्लिशमध्ये आहे. मी आज पुन्हा ते पत्र वाचत होतो आणि मला असं वाटलं त्या पत्राचा आपण मराठीत अनुवाद करावा आणि आज इथे वा, ते वाचून दाखवावं का, असा मला एक मनात विचार आला. तर खूप मस्त. तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर मी हे पत्र वाचून दाखवतो. आणि अर्थातच हे पत्र वाचत असताना मला असं वाटतं की कुठलीही गंमत नको, कुठल्याही टाइमपास कमेंट्स नको, आपण शांतपणे हे ऐकूया सगळे. कारण एक मोठा कलाकार आपल्यात नाहीये आणि मला असं वाटतं की हे त्यांचे शब्द आहेत, तर त्या शब्दाचा आपण सगळ्यांनी आदर करूया आणि त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याकडून. सुरू करतो. मला हाय ग्रेड न्यूरो एंडोक्रीन कॅन्सर झालाय हे कळून आता बराच काळ लोटलाय. माझ्या शब्दकोशात हा एक नवीन शब्द येऊन पडलाय. या कॅन्सरच्या प्रकारावर संशोधन खूप कमी झालंय, त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती सुद्धा कमी आहे आणि ओघाने या आजाराची अनिश्चितता सुद्धा तेवढीच जास्त आहे. याआधी आयुष्य खूप वेगळं होतं. माझी स्वप्न, आकांक्षा, इच्छा या सगळ्यांनी भरलेल्या एका वेगवान रेल्वेने मी प्रवास करत होतो. अक्षरशः हरवून गेलो होतो या प्रवासात. अचानक कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मागे वळून बघितलं तर तो त्या रेल्वेचा टीसी होता. तो म्हणाला, चला तुमचं गाव येईल आता, गाडी थांबली की उतरावं लागेल तुम्हाला. मी म्हणालो, नाही हो, मला जिथे उतरायचं होतं ते हे स्टेशन नाहीये. टीसी म्हणाला, नाही, हेच आहे ते, इथेच उतरावं लागेल तुम्हाला. कधी कधी लवकर येतं आपलं स्टेशन. मला असं एका समुद्रात पडलेल्या एखाद्या
काचेच्या बाटलीच्या बुचासारखं वाटायला लागलं. समुद्राच्या भयंकर लाटांवर ते बुच तरंगत राहतं. दुसरं काय करणार? समुद्राच्या लाटांवर कोणीच ताबा मिळवू शकत नाही. या सगळ्या गदारोळात मी हरवून गेलो होतो. प्रचंड घाबरलो होतो. एके दिवशी माझ्या मुलाबरोबर मी चाचणीसाठी हॉस्पिटलला जात होतो. तेव्हा पुटपुटलो. या कठीण काळात मी घाबरून जाऊ नये एवढीच माझी स्वतःकडून अपेक्षा आहे. ही भीती माझी जगण्याची इच्छाशक्ती मारून टाकेल आणि ह्याने मी लाचार होईल. हेतू हाच होता की लाचार वाटू नये. पण अचानक दुःखाची जाणीव झाली. असं वाटू लागलं की या आधी दुःखाशी आपली तोंड ओळख होती फक्त, पण आता खरी त्याची जाणीव झाली. मग दिलासा, सहानुभूती, इच्छाशक्ती काहीच काम करेना. दुःख हे अंतिम सत्य आहे आणि ते देवापेक्षाही मोठे आहे असं वाटू लागलं. मी पूर्ण खचून गेलो होतो. हॉस्पिटलला पोहोचत असताना माझ्या लक्षात आलं की माझं हॉस्पिटल बरोबर लॉर्ड्स क्रिकेट मैदानाच्या समोर होतं. माझ्या बालपणीच्या स्वप्नातली क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स. हॉस्पिटलला पोहोचत असताना मला वाटेत विवियन रिचर्ड्स यांचा एक हसरा फोटो दिसला. पण या जगाशी आपला संबंधच नाही असं वाटायला लागलं. हॉस्पिटलमध्ये ज्या खोलीत मला ऍडमिट केलं होतं त्याच्या बरोबर वरती कोमा पेशंटचा वॉर्ड होता. एके दिवशी माझ्या खोलीच्या बाल्कनीत उभा होतो तेव्हा एक विचार मनात आला. जीवनाचा खेळ आणि मृत्यूचा खेळ ह्यामध्ये एकच रस्ता आहे. रस्त्याच्या एका बाजूला हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचं मैदान. दोन्ही खेळात अनिश्चितता आहेच. या विश्वाच्या ताकदीचा आणि हुशारीचा साक्षात्कार मला त्या क्षणी झाला. हॉस्पिटलचा पत्ता, समोर असलेलं लॉर्ड्सचं मैदान, हे सगळं मला पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीची जाणीव करून देत होतं, ती म्हणजे अनिश्चितता. हा अनिश्चिततेचा खेळ खेळताना मी माझी सगळी शक्ती एकत्र करून मन लावून खेळणं अत्यंत गरजेचं होतं. हे संकट टळायला, या त्रासातून बाहेर पडायला किती वेळ लागू शकतो? 4 महिने, 8 महिने, 2 वर्ष? हे माझ्या लक्षात येताच मी स्वतःला झोकून दिलं आणि यामुळे मला होणारा त्रास, चिंता सगळं नाहीसं झालं. आयुष्यात पहिल्यांदा मला स्वातंत्र्य काय असतं ह्याचा प्रत्यय आला. आयुष्याच्या ह्या नाण्याला एक जादूची बाजू असते, ती मी पहिल्यांदा अनुभवत होतो. ह्या विश्वाची सगळी शक्ती माझ्यात संचारली होती. ती शक्ती माझ्यात किती काळ टिकून राहील मला माहिती नाही. या प्रवासात ज्या लोकांना मी ओळखत नाही, ज्यांना मी कधी भेटलो नाही, अशी माणसं सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना करतायत. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येणाऱ्या त्या प्रार्थना एक झाल्यात. त्यातून एक ऊर्जा निर्माण झाली आहे. ती ऊर्जा माझ्या पाठीच्या कण्यातून आत शिरली आणि आता माझ्या मस्तकापर्यंत पोचली. या ऊर्जेला आता पालवी फुटतेय. कधी कधी त्याचं फुलात रूपांतर होतंय, कधी पानात, कधी कधी फांदीत. तुमच्या प्रार्थनेमुळे जन्माला आलेली ही फुलं, पानं, फांद्या मला प्रचंड सुख देऊन जातात. समुद्रात पडलेलं ते बाटलीचं बूच, त्यानं समुद्राच्या लाटांवर ताबा मिळवायची गरजच नाहीये. मला वाटतं त्यानं निसर्गाच्या लाटांवर तरंगत राहावं, तिथेच पडून राहावं, शांत आणि निश्चित. वा म्यावा. एक काय ह्याच्यावरती काय रिॲक्ट व्हायचं मला माहिती नाही, कारण हे इतकं टचिंग आहे आणि ते इतकं खरं आहे. ऑफकोर्स ते त्यांच्या आतून आलेलं आहे आणि पण मी एक तुला नक्की सांगते की त्याचा अनुवाद सुद्धा तू तेवढ्याच ताकदीने केलायस. अनेक जणांनी इथे खालती असं म्हटलंय की प्लीज जमलं तर हे पत्र पोस्ट करा. शुअर, मी प्रयत्न करीन आज हे पोस्ट करायचा. डेफिनेटली. आय डोंट पण नो यार खरंच काय. पोस्ट, म्हणजे कारण ना डॉक्टर त्या लागू पण गेले पत्राचा काही दिवसांपूर्वी, तेव्हा असं एक म्हणजे मला माहिती नाही, असं कोणतरी ऍक्च्युली जवळच खूप गेलं अशी जाणीव झाली.
म्हणजे त्यांना फार आपण भेटलो नसू तरी. आणि इरफान खान यांच्याबरोबर सुद्धा एकदाच काम केलं होतं मी. खरं तर इंटरॅक्टही फारसं केलं नव्हतं. 4-5 दिवस त्यांना जवळून बघितलं होतं. पण काहीतरी असतं यार, कला असं काहीतरी नातं निर्माण करते बघणाऱ्यामध्ये आणि त्या कलाकारामध्ये, की तुम्हाला काहीतरी तुमचं नक्कीच. असं एक कनेक्शन होऊन जातं. तर हे पत्र वाचलं मी आणि मला असं जाणीव होत राहिली, की या माणसाला बहुधा त्याचं मरण सुद्धा आधीच दिसलं होतं की काय. म्हणजे एक कलाकार म्हणून त्यांनी ते आधीच मरण सुद्धा जगून घेतलं होतं आधीच, असं मला वाटायला लागलं एका अर्थी. अम्या, तू खूपच सुंदर पत्र वाचलंस. म्हणजे मला जड झाल्यासारखं वाटतं आता आतनं, ऍक्च्युली. हम्म. आणि मी आज ठरवलं होतं की एक माझी कविता ऐकवायची ज्याची फरमाईश आली, पण मला असं वाटतं की आज तिची वेळ नाही ती कविता म्हणायची. हम्म. पण हम्म. आपल्याला या कार्यक्रमामध्ये मी नेहमी सांगते सगळ्यांना की प्लीज तुमच्या काही फरमाईशी असतील तर आम्हाला सांगा आणि आपण त्या फरमाईशी इथे घ्यायचा प्रयत्न करूया. तर एक गजानन चाफळकर म्हणून गृहस्थ आहेत जे हा कार्यक्रम बघतात, हम्म. आणि त्यांनी भाऊसाहेब पाटणकरांची शायरी किंवा कविता गझल ऐकायला मिळतील का असं विचारलं होतं. आणि मला हम्म. असं वाटतं की भाऊसाहेब पाटणकरांची एक अतिशय सुंदर कविता या निमित्ताने ऐकवावी. कारण हम्म. आत्ता आपण ज्या मनस्थितीत आहोत किंवा ज्याबद्दल बोलतोय, हम्म. अं, खूप त्या परिस्थितीला जाणारी ही कविता आहे. आणि भाऊसाहेब पाटणकरांची कविता याच्या आधी मी कधीच सादर केली नाहीये, तर त्या निमित्ताने आज सगळ्यांना ही कविता ऐकवते. हम्म. कवितेचं नाव आहे पत्त्यांचा खेळ. नाही. म्हणजे आपण लिटरली कसे कोणाच्या तरी हातातले पत्ते आहोत आणि आपल्या कसं खरं तर काहीच हातात नाहीये, हम्म. ह्याची ही कविता आहे. हम्म. हम्म. मारतो राजास एक्का, नहिल्यास दहिला मारतो. मारतो राजास एक्का, नहिल्यास दहिला मारतो. कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणाना मारतो. पाहता कोणात काही, नाही कुठेही वेगळे. हम्म. पाहता कोणात काही, नाही कुठेही वेगळे. सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे. वा. आता जरासा रंग काही, खेळास येऊ लागला. आता जरासा रंग काही, खेळास येऊ लागला. पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला. वा. राणीसही जाणीव काही और होऊ लागली. राणीसही जाणीव काही और होऊ लागली. लाजली नव्हती कधी ती, आज लाजू लागली. वा. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. पंजा म्हणे चौऱ्यास आता श्रीमंत वाटू लागला. वा. वा. विसरून निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. हम्म. विसरून निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाशात आता गुंतले. नुसती उपाधी भेद कोणी, राजा नव्हे राणी नव्हे. नुसती उपाधी भेद कोणी, राजा नव्हे राणी नव्हे. आणखी सांगू पुढे तो खेळही अमुचा नव्हे. वा. आणखी सांगू पुढे तो खेळही अमुचा नव्हे. खेळतो दुसराच त्याला पाहिले नाही कुणी. हम्म. खेळतो दुसराच त्याला पाहिले नाही कुणी. म्हणती तयाला ईश, म्हणती अल्ला कुणी, येशू कुणी. त्याचा म्हणे हा खेळ नुसते, पत्ते आम्ही पत्त्यातले. हम्म. त्याचा म्हणे हा खेळ नुसते, पत्ते आम्ही पत्त्यातले. एका परिपत्त्यास कळले मर्म हे पत्त्यातले. वा. आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असा पत्त्यातला. आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असा पत्त्यातला. आहे जरी पत्त्यातला तो, नाही तसा पत्त्यातला. वा. वा. नामरूपाचा स्वतःच्या पत्ताच ना त्याला कधी. हम्म. नामरूपाच्या स्वतःच्या पत्ताच ना त्याला कधी. ना कशाची खंत होतो, राजा कधी दुर्री कधी. वा. वा. ना कशाची खंत होतो, राजा कधी दुर्री कधी.
हाच तो नुसताच आहे सर्वांहुनी हा वेगळा. हाच तो नुसताच आहे सर्वांहुनी हा वेगळा. आणखी सांगाल का हो वेदांत कोणी वेगळा. आणखी सांगाल का हो वेदांत कोणी वेगळा. वा 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 वा, लवली. सो मला असं वाटतं की ज्या ज्या बद्दल आता त्या पत्रातही इरफान सरांच्या तू सुद्धा जो अनुवाद केलायस त्याच्यात म्हटलं की अं, मरण स्वतःच कदाचित त्यांनी आधीच पाहिलेलं होतं आणि मला असं वाटलं हा वेदांत जो भाऊसाहेब पाटणकर म्हणतात ना की त्यांना त्यांना या सगळ्या गोष्टींची काही हेच नव्हतं एका पॉइंटला येऊन. आणि आज या निमित्ताने या सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या. आय एम एक्स्ट्रीमली ग्लॅड आणि खूप मजा आली मला आज या गप्पा मारून. मलाही. हा, ऍक्च्युली असं वाटलं की ऍक्च्युली आपण समोर बसून बोलतोय. अभ्या तुझा आवाज गेलाय. मी असं तुझा म्हणालो की आवाज मला ऐकू येत ऍक्च्युली ब्लँक आपण झाला. समोर बसून बोलतोय असं मला वाटलं. हो मलाही. आणि इनफॅक्ट एका वेगळ्याच पद्धतीच्या गप्पा झाल्या. आपण जेव्हा भेटतो या जेव्हा बोलतो तेव्हा विषय वेगळे असतात. आपली म्हणणी वेगळी असतात. आपण रोजच्या धबडग्यात असतो. पण आज काही आठवणी शेअर करता आल्या. काही मजाही झाली. पण मला असं खरंय. वाटतं की हा जो शेवट होता त्या गप्पांचा तो फार टचिंग. आणि मी या गप्पा माझ्या सोबत राहतील खूप काळ पुढचा. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. असा हा व्हिडिओ सेव्ह करायची काही सोय असेल का आपल्याकडे? हो आपण हा सेव्ह करतो व्हिडिओ आणि आय होप आपण हा ठेवून देऊ शकू. येस येस येस. माझ्या बाबांनी अमेय तुला एक कमेंट दिली आहे. आय थिंक आय हॅव टू शेअर दॅट विथ यू. काय त्यांचं म्हणणं आहे की आय सी इरफान इन यू अमेय. अरे, आय डोंट नो. आय डोंट नो व्हॉट टू से. आय डोंट थिंक माझी तेवढी पात्रता आहे. बट इट्स अ ड्रेडफुल डे. म्हणजे ऑलरेडी आपण या सगळ्या लॉकडाऊनच्या नेगेटिव्हिटी मध्ये आहोत आणि डॉक्टर लागूंनी आपल्यात नसणं आणि आता इरफान खान यांनी आपल्यात नसणं हे सगळं वाईट आहे. खूपच त्रासदायक आहे. बट विल हॅव टू डील विथ दॅट आय गेस. बट येस वी हॅव टू डील. आणि आय थिंक आपल्याकडे निदान आपली कला आहे. आपल्या आवडीनिवडी आहेत. आपले छंद आहेत जे आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायला किंवा खरंय बाहेर खरंय पडण्यापेक्षा आय थिंक कोप अप करायला मदत करतात. आणि तोच खरंय आपला ड्रायव्हिंग फोर्स आहे. थँक्यू. खरंय. सो आम्ही ऍब्सोल्युटली खरंय. खूप पाऊण तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला आपण गप्पा मारतोय. थँक्यू. आय नो की एव्हरी डे रोजच्या रोज काही ना काहीतरी इंटरव्ह्यूज काही ना काहीतरी लाईव्ह सेशन्स चालू आहेत. तरी सुद्धा तू आज हा वेळ आम्हाला सगळ्यांना दिलास त्यासाठी सिरियसली थँक्यू. कारण मी म्हटलं तसं या गप्पा खूप काळ सोबत राहतील. येस येस, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. सेम इयर्स बुवा. थँक्यू सो मच मला या सगळ्याचा भाग करून घेतल्याबद्दल. थँक्यू. माय प्लेजर. आणि भेटत राहूया. लवकर भेटूया. होपफुली हे सगळं लवकर संपेल आणि आपल्याला येस, प्रत्यक्ष लवकर भेट आशा आहे. ऍब्सोल्युटली. लवकरच भेट. येस क्रॉस फिंगर्स. आणि काळजी घ्या. साजिरीला पण सांग. मजा येस. कर. आणि तुझ्या युट्यूब चॅनलला आम्हा सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. सो सी यू. बाय बाय. टाटा. बाय बाय स्पृहा. थँक्यू सो मच. टेक केअर. थँक्यू गाईज. सगळ्यांना मॅक्स प्रेम. थँक्यू सो मच. बाय. सो मित्रांनो हा होता आजचा खजिन्याचा भाग. आय होप तुम्हाला या गप्पा तितक्याच आवडल्या असतील. तुम्हाला त्या गप्पा तितक्याच इंटरेस्टिंग वाटल्या असतील जितक्या आम्हाला दोघांना वाटल्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज 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 हा कार्यक्रम बघायला असेच येत राहा. सोमवारी आज आपण पुन्हा एकदा आय एम सॉरी मी जरा कन्फ्युज झाली. आज काय आहे यार? ओ आज बुधवार आहे. सॉरी. सो शुक्रवारी आपण परत भेटणार आहोत एका अशाच स्पेशल गेस्ट सोबत. मित्रांनो हा जो भावना पुढच्या भागात आपल्याला भेटायला येणार आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ मिश्रा. त्यांचा चेहरा कदाचित तुम्हाला माहितीचा नसेल पण मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगते. रंगबाज ह्या माझ्या वेबसिरीजचे ते लेखक आहेत. रंगबाज 1, रंगबाज 2 इतर सुद्धा अनेक उत्तम उत्तम कामं त्यांनी केली आहेत.
अनेक शोज लिहिले, ते स्वतः आरजे होते. आणि अत्यंत कमाल माणूस आहे, अत्यंत धमाल माणूस आहे. अम, आ, मा- तो मी तुमची सगळ्यांची वाट बघेन. ठिक्कर बिल्ला निर्मित खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काही मध्ये पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला कोणाकोणाला भेटायला आवडेल, कोणाशी गप्पा मारायला आवडेल, मला कळवा. काही रिक्वेस्ट तुम्ही सगळ्यांनी केल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण टच मध्ये आहोत आणि होपफुली लवकरच आपण त्यांना घेऊन येऊ या शो वरती. वैभव जोशी, जितू जोशी या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे. मला माहितीये तुम्हाला त्यांना भेटायची उत्सुकता आहे. मला सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारायची उत्सुकता आहे. सो लवकरच त्यांनाही आपण या शो मध्ये घेऊन येऊया. अम, आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा. अजिबात विसरू नका. लाईक, कमेंट, शेअर जे काही तुम्हाला करावं असं वाटेल ते नक्की करा. आपण लगेचच भेटूया, म्हणजे शुक्रवारी 4:30 वाजता दुपारी. मी तुम्हा सगळ्यांची वाट बघते. सी यू. बाय बाय. काळजी घ्या. हॅव फन.